Hello dear students, today we are going to learn and understand how to solve problem set 2 of chapter number 2 real numbers from class 9 mathematics part 1 that is algebra. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 34 आणि 35 वर प्रॉब्लेम सेट 2 दिलेला आहे. यामध्ये टोटल 8 क्वेश्चन्स आहेत आणि यातील फर्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द क्वेश्चन्स गिवन बिलो. या फर्स्ट क्वेश्चन मध्ये 10 सब क्वेश्चन्स आपल्याला दिलेले आहेत. बरोबर. मग हे सगळे 10 सब क्वेश्चन्स आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते अभ्यासलेले आहे. तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा इथे एक आय बटन येईल त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही डायरेक्टली तो व्हिडिओ पाहू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिमेनिंग क्वेश्चन्स सॉल्व्ह करणार आहोत. चला तर मग लगेच सॉल्व्ह करायला घेऊयात. क्वेश्चन नंबर 2, राईट द फॉलोइंग नंबर्स इन P/Q फॉर्म. हे पहा, इथे सगळे डेसिमल नंबर्स दिलेले आहेत. यांना आपल्याला P/Q च्या फॉर्म मध्ये राईट करायचंय. P/Q फॉर्म म्हणजेच न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर फॉर्म आपल्याला राईट करायचंय. चला, फर्स्ट वाला तर खूपच इझी आहे. 0.555 कसं करणार आहोत आपण तर पहा, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर म्हणजेच फ्रॅक्शनल फॉर्म आपल्याला राईट करायचा आहे. मग काय करणार आहोत आपण पहा, हा जो नंबर आहे ना त्याला ऍज इट इज न्यूमरेटर मध्ये विदाउट डेसिमल पॉइंट आपल्याला राईट करून घ्यायचा असतो. ओके. आणि आता डेसिमल पॉइंट नंतर किती डिजिट्स आहेत? 3 डिजिट्स आहेत. म्हटल्यावर डिनॉमिनेटर मध्ये 1 वर किती झिरोज द्यायचे? 3 डिजिट्स म्हणजे 3 झिरोज. सो 1 वर देऊयात 3 झिरोज. झाला P/Q फॉर्म या डेसिमल नंबरचा. 555 अपॉन 1000. सो टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला अशा पद्धतीने आन्सर दिलेला आहे. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही याला आणखीन सिम्प्लिफाय करू शकता. हे पहा, अशा पद्धतीने सेम नंबर आपण ऍज इट इज इथे राईट करून घेतलेला आहे. पहा, न्यूमरेटर मध्ये 555 आहे, डिनॉमिनेटर मध्ये 1000 आहे, 1000. दोन्हीही नंबर्स 5 ने डिव्हिजिबल आहेत, हो की नाही? मग 5 ने आपण याला डिवाइड करू शकतो. 5 1s are 5, 5 1s are 5, 5 1s are 5, 5 2s are 10 and 5 0s are 0, 5 0s are 0. ओके. सो काय आला इथे? 111 अपॉन 200. सो इथे या डेसिमल फॉर्मचा फ्रॅक्शनल फॉर्म और P/Q फॉर्म तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा राईट करू शकता. टेक्स्टबुक मध्ये हे आन्सर दिलेला आहे. तुम्हाला इथेच स्टॉप करायचं असेल चालणार आहे. जर पुढे तुम्हाला अशा पद्धतीने सिम्प्लिफाय करून आन्सर राईट करायचं असेल तर हे आन्सर आहे. दोन्ही आन्सर्स करेक्ट आहेत. चला नेक्स्ट पाहूयात. 29.568 आणि 568 वर दिलेला आहे बार. बारचा काय अर्थ असतो की 568 हे रिपीट होत जात आहे. मग आता याला फ्रॅक्शनल फॉर्म और P/Q फॉर्म मध्ये आपल्याला राईट करायचं आहे, हो की नाही? म्हणजे न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. मग याची एक पद्धत आहे. एका विशिष्ट मेथडने आपण याला P/Q च्या फॉर्म मध्ये चेंज करत असतो. काय करतो आपण तर हा जो नंबर आहे ना याला आपण x म्हणतो. ओके. सो लेट x इज इक्वल टू 29.568 बार. आता 568 बार याचा काय अर्थ आहे की 568 हे कंटिन्यू रिपीट होत आहे, हो ना? सो याला देऊयात इक्वेशन नंबर 1. हे एक इक्वेशन तयार केलं की नाही आपण. x म्हणजे हा नंबर आहे. ओके. इक्वेशन तयार झालेला आहे. आता या दोन्ही साइड्सला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला आणि राईट हँड साइडला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागणार आहे सांगा बरं मला. तर पहा, डेसिमल पॉइंट नंतर किती डिजिट्स वर बार आहे? 3 डिजिट्स वर बार आहे. म्हटल्यावर 1 वर 3 झिरोज या नंबरने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागणार. 1 वर 3 झिरोज म्हणजेच 1000. सो चला इथे राईट करूयात. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 1 बाय 1000. लक्षात घ्या, जितक्या डिजिटवर डेसिमल पॉइंट नंतर जितक्या डिजिट्सवर बार असतो किंवा ज्या डिजिटवर, आता पॉइंट कोणत्या डिजिटवर आपण देतो? जेव्हा एकच डिजिट रिपीट होत राहतं तेव्हा आपण पॉइंट देतो, हो की नाही? मग 10 ने मल्टिप्लाय करायचं कारण की एकाच डिजिटवर पॉइंट आहे. आता इथे पहा, 3 डिजिट्सवर बार आहे म्हणजे हे 3 डिजिट्स रिपीट होत आहेत. मग अशा वेळी इक्वेशनच्या दोन्ही साइड्सला आपल्याला 1000 ने मल्टिप्लाय करायचंय. आता हे तुम्हाला काय सांगते की जितक्या डिजिट्सवर बार आहे तितके 1 वर झिरोज घ्यायचे कारण की मग लक्षात ठेवायला सोपं जातं, हो की नाही? आता इथे जर 4 डिजिट्सवर
बार असता तर तुम्ही काय केलं असतं 10,000 ने मल्टिप्लाय केलं असतं. जर 2च डिजिट्सवर बार असता तर 1 वर किती झिरोज 2 झिरोज म्हणजेच 100, मग 100 ने मल्टिप्लाय केलं असतं. आलं लक्षात? स्वतः इथे 3 डिजिट्स आहेत की नाही, म्हणून आपण 1000 ने मल्टिप्लाय करणार आहोत इक्वेशनच्या दोन्हीही साइड्सला. ओके, आता पहा x इंटू 1000 काय येणार 1000x इज इक्वल टू, आता पहा 1000 ने मल्टिप्लाय करतो या नंबरला. जेव्हा कधी आपण एखाद्या नंबरला 10, 100, 1000, 10,000 अशा नंबर्सने मल्टिप्लाय करत असतो तेव्हा मल्टिप्लिकेशन खूप इझी असतं. जो नंबर आहे ना त्याला आपण ऍज इट इज राईट करून घेत असतो आणि कितीने मल्टिप्लाय करतोय 1000 ने. 1000 म्हणजे 1 वर किती झिरोज आहेत 3 झिरोज, मग पुढे 3 झिरोज देऊन घेतो. जर 100 ने मल्टिप्लाय करत असतो तर पुढे 2 झिरोज दिले असते. 10,000 ने मल्टिप्लाय करत असतो तर पुढे 4 झिरोज दिले असते. जेवढे झिरोज आहेत तेवढे आपण ते पुढे प्रोडक्ट मध्ये ऍड करतो. आता इथे आपलं प्रोडक्ट कम्प्लीट झालंय का नाही, आपला डेसिमल पॉईंट अजून राहिलेला आहे. मग पहा बरं, आता डेसिमल पॉईंट जेव्हा कधी आता इथे आपण कशाने मल्टिप्लाय करतोय 1000 ने, 1 वर किती झिरोज आहेत 3 झिरोज आहेत. मग जो डेसिमल पॉईंट आहे ना तो 3 डिजिट्स राईटला सरकतो. किती डिजिट्स 3 डिजिट्स. आता जर इथे 1 वर 2 झिरोज असते तर किती डिजिट सरकला असता राईटला डेसिमल पॉईंट 2 डिजिट. जर 1 झिरो असता फक्त 1 वर फक्त 1 झिरो असता म्हणजे 10 ने जर आपण याला मल्टिप्लाय केलं असतं तर डेसिमल पॉईंट किती डिजिट सरकला असता फक्त 1 डिजिट. ओके, सो कळालं तुम्हाला ही कन्सेप्ट. आता इथे 1000 ने आपण मल्टिप्लाय करतोय म्हणून डेसिमल पॉईंट 3 डिजिट्स राईटला सरकणार. आता इथे की नाही 29 आणि मग डेसिमल पॉईंट आहे. मग इथून हे पहा 1 2 3 डिजिट झाले. सो 8 नंतरनं लागणार इथे डेसिमल पॉईंट. ओके, आता हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2, हे झालं इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 2 मधून इक्वेशन 1 आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. राईट करूयात सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. आता जेव्हा कधी आपल्याला डेसिमल नंबर दिला जातो आणि त्याला P/Q फॉर्म मध्ये राईट करा असं म्हटलं जातं तेव्हा हीच मेथड आपल्याला यूज करायची. आपण प्रॅक्टिस सेट्स मध्ये अभ्यासलेली आहे. सो आता आपण जर असं फास्ट मध्ये जाऊयात. चला, इक्वेशन तयार झालेलं आहे. सो इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइड मधून इक्वेशन मधली लेफ्ट हँड साइड सबट्रॅक्ट करायची, त्यानंतर राईट हँड साइड मधून राईट हँड सबट्रॅक्ट करायची साइड. ओके, आता 1000x मायनस 1x किती झालंय 999x इज इक्वल टू, हे सबट्रॅक्शन करा. इथल्या इथे सुद्धा तुम्ही हे सबट्रॅक्ट करू शकता, पण जर तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल तर तुम्ही असं लॉंग सबट्रॅक्शन मेथडने सुद्धा सबट्रॅक्शन परफॉर्म करू शकता. आन्सर काय आलेला आहे 29539 म्हणजेच 29,539. आता x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे कारण आपण या नंबरला काय म्हटलंय x म्हटलेलं आहे आणि x म्हणजेच आता आपल्या P/Q फॉर्म येणार आहे. ओके, सो x इज इक्वल टू 999 ला पाठवूयात इक्वल टू च्या राईट हँड साइडला. इथे मल्टिप्लाय होतोय, जेव्हा तो इकडे जाईल तेव्हा डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो 29,539 divided by 999. This is the P/Q form of this decimal number. Okay, let's write here our final answer. So this is the final answer of this second sub question. Let's see the next third sub question. 9.315315 पुढे डॉट 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 दिलेला आहे. डॉट 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 डॉटचा काय अर्थ होतो की 315 रिपीट होत राहते. ओके, सो रिपीटेशन आपण कशा पद्धतीने दाखवतो तर जे डिजिट्स रिपीट होत आहेत त्याच्यावर अशा पद्धतीने बार देतो, हो ना. सो चला सॉल्व्ह करूया. त्याला P/Q च्या फॉर्म मध्ये राईट करायचंय. मग या नंबरला आपण काय म्हणतो x म्हणतो. सो लेट x इज इक्वल टू दिस नंबर 315 बार. याचाच काय अर्थ होतो की ते डिजिट्स रिपीट होत आहेत. याला आपण नाव देऊयात इक्वेशन नंबर 1. आता इक्वेशन नंबर 1 ला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागणार आहे तर किती डिजिट्स रिपीट होत आहेत 3 डिजिट्स म्हणजे 1 वर 3 झिरोज. 1 वर 3 झिरोज म्हणजे कोणता नंबर झाला 1000. सो या इक्वेशनच्या दोन्ही साइड्सला आपण 1000 ने मल्टिप्लाय करूयात. सो x इंटू 1000 इज इक्वल टू द गिवन नंबर मल्टिप्लाइड बाय 1000. ओके, 1000 इंटू x 1000x इज इक्वल टू मल्टिप्लाय करा. कसं करतो आपण मी तुम्हाला सांगितलं. जो नंबर दिलेला आहे तो ऍज इट इज खाली न चुकता कॉपी करायचा आहे. कशाने मल्टिप्लाय करतोय 1000 ने. किती झिरोज आहेत 3 झिरोज. मग या नंबरच्या पुढे 3 झिरोज देऊन घ्यायचे. आता डेसिमल पॉईंट कुठे द्यायचा तर कशाने मल्टिप्लाय केलं 1000 ने. किती झिरोज होते
3 झिरोज होते. मग डेसिमल पॉइंट किती डिजिट्स राईटला सरकणार आहे? 3 डिजिट्स. सो 1 2 3 5च्या नंतर येणार आहे डेसिमल पॉइंट. सो हे पहा इथे होतं की नाही. सो 1 2 3 या 5च्या नंतर येणार डेसिमल पॉइंट. हे झाले इक्वेशन नंबर 2. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करतो? इक्वेशन नंबर 2 मधून इक्वेशन नंबर 1 सबट्रॅक्ट करतो. चला तर मग सबट्रॅक्ट करूयात. लेफ्ट हँड साइड मधून लेफ्ट हँड साइड सबट्रॅक्ट करायची, राईट हँड साइड मधून राईट हँड साइड सबट्रॅक्ट करायची. सो 1000x मायनस x इज इक्वल टू हा नंबर मायनस हा नंबर. ओके, आता पहा 1000x मधून 1x इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे की नाही. सो 1000x मधून 1x सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 999x इज इक्वल टू. आता पहा तुम्ही इथल्या इथे सबट्रॅक्ट करू शकता. काय करायचं आहे? डेसिमल पॉइंट नंतरचे डिजिट्स बघायचे. 315 315. सो 315 मधून 315 गेले, काय राहिलं? 0. ओके, आता इथे मग सबट्रॅक्ट काय करायचं आपल्याला? 9315 मधून 9 सबट्रॅक्ट करायचं आहे. सो इथल्या इथे तुम्ही सबट्रॅक्ट करू शकता, किंवा असं जर तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही असं लॉंग सबट्रॅक्शन मेथड यूज करून सुद्धा सबट्रॅक्शन करू शकता. हे पहा 315 मधून 315 गेले, 000. आणि आता इथे बोरो करायचे आपल्याला आणि सबट्रॅक्शन करायचे. ओके, सो काय आलेला आहे आन्सर? 9306. ओके, एक्स ची व्हॅल्यू आपल्याला हवी आहे. एक्स म्हणजे आपण काय घेतलेला आहे? हा नंबर, हो ना. सो एक्स इज इक्वल टू 999 जाणार इक्वल टू च्या राईट हँड साइडला. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेला की डिव्हिजन मध्ये चेंज होणार. राईट हँड साइडला ऑलरेडी 9306 आहे, मग त्याला डिवाइड करणार आपण 999. सो एक्स इज इक्वल टू हा नंबर आपल्याला मिळालेला आहे. आणि एक्स म्हणजे आपण काय घेतलेला आहे? 9.315 बार. सो 9.315 बार म्हणजेच हा नंबर आहे, जो की P/Q फॉर्म मध्ये आहे. सो दिस इज द फायनल आन्सर ऑफ दिस थर्ड सब क्वेश्चन. आता पुढचे हे जे 2 सब क्वेश्चन्स आहेत ना, ते सुद्धा आपल्याला याच प्रमाणे सॉल्व्ह करायचे. पहा, थर्ड मध्ये जसं ज्या पद्धतीने दिलं होतं त्याच पद्धतीने फोर्थ सब क्वेश्चन सुद्धा दिलेला आहे. 357.417417 डॉट 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 आपल्याला काय सांगतं की 417 रिपीट होणार आहे पुढे 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 पुढे. रिपिटेशन आहे म्हटल्यावर आपण 417 वर बार देणार. दिलेल्या डेसिमल नंबरला एक्स म्हणायचं. इथे 417 वर बार आहे म्हणजे ते रिपिटेशन मध्ये आहे की नाही, त्याला असं राईट करून घ्यायचं. त्याला म्हणायचं आहे इक्वेशन 1 आहे. इक्वेशन 1 ला आता आपल्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागणार आहे? किती डिजिट्स वर बार आहे? 3 डिजिट्स वर. म्हटल्यावर 1 वर 3 झिरो. सो 1000 ने आपल्याला इक्वेशनच्या दोन्ही साइड्सला मल्टिप्लाय करायचंय. ज्या पद्धतीने आपण हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केले ना, त्याच पद्धतीने हा क्वेश्चन आणि हा फिफ्थ क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करायचा आहे. सो नेक्स्ट स्टेप मध्ये 1000x येणार इज इक्वल टू 1000 ने मल्टिप्लाय करतोय या नंबरला. हा नंबर ऍज इट इज खाली कॉपी करायचा. पुढे 3 झिरोज देऊन घ्यायचे. डेसिमल पॉइंट किती डिजिट सरकणार आहे पुढे? 3 डिजिट सरकणार आहे ना. चला मग डेसिमल पॉइंटला 3 डिजिट्स पुढे सरकवूयात. ओके, इथे आला डेसिमल पॉइंट. आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचंय तर इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करायचंय. लेफ्ट हँड साइड मधून लेफ्ट हँड सबट्रॅक्ट करणार, राईट हँड साइड मधून राईट हँड सबट्रॅक्ट करणार. ओके, सो 1000x मायनस x इज इक्वल टू हा नंबर मायनस इक्वेशन 1 मधला हा नंबर. ओके, आता हे सबट्रॅक्शन सुद्धा खूप इझी आहे, काही डिफिकल्ट नाही आहे. इथे काय येणार आहे? 999x इज इक्वल टू सबट्रॅक्शन करा. काय येणार सबट्रॅक्शन? हे पहा अशा पद्धतीने राईट करूयात आन्सर. इथे एक्स ची व्हॅल्यू आपल्याला हवी आहे. 999 ला पाठवूयात इक्वल टू च्या राईट हँड साइडला. सो एक्स इज इक्वल टू 3,57,060 डिवायडेड बाय 999. ओके, आता ही आली एक्स ची व्हॅल्यू. एक्स आपण कोणाला म्हटलं होतं? या नंबरला म्हटलं होतं की नाही. मग एक्सच्या जागी हा नंबर टाकूयात. ओके, आणि एक्स ची जी व्हॅल्यू आली होती ती आपण इथे लिहूयात. झालं. आपला हा जो डेसिमल फॉर्म आहे त्याला आपण P/Q च्या फॉर्म मध्ये चेंज केलेला आहे. इझी आहे ना. चला फिफ्थ सब क्वेश्चन पाहूयात. 30.219 बार याला एक्स म्हणणार. 219 बार म्हणजेच 219 रिपीट होत आहे. इक्वेशन 1 आपण याला म्हणूयात. आणि या इक्वेशन 1 ला आता मल्टिप्लाय करणार आपण 1000 ने. 1000 ने का? कारण
3 डिजिट्स वर बार आहे म्हणून. सो x into 1000 is equal to this number multiplied by 1000. ओके, सो नेक्स्ट स्टेप मध्ये 1000x येणार इज इक्वल टू. आता हे मल्टिप्लिकेशन करा. कसं करायचं? नंबर ॲज इट इज खाली कॉपी करायचा आहे आणि इथे पुढे तुम्हाला हे 3 झिरोज द्यायचे तर देऊन घ्या, नाही दिले तरी चालणार आहेत, काही हरकत नाही. डेसिमल पॉइंट किती डिजिट्स सरकवणार तुम्ही राईटला? 3 डिजिट्स, कारण 1 वर किती झिरोज आहेत? 3 झिरोज, म्हणून 3 डिजिट्स आपण इकडे शिफ्ट करणार. सो 9 नंतर नाही येणार डेसिमल पॉइंट. ओके, देऊन घेतला. ओके, आता सांगा या झिरोजचं काही महत्व आहे का इथे? अजिबात नाही, हो ना. म्हणून मी म्हणाले की हे झिरोज नाही दिले तरी चालणार आहे. काय करायचंय? फक्त तुम्हाला डेसिमल पॉइंट शिफ्ट करायचंय. जितके झिरोज आहेत तितका डेसिमल पॉइंट राईटला शिफ्ट करायचा. ओके, चला आता हे इक्वेशन 2, हे इक्वेशन 1. इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करूयात. सो 1000x मायनस 1x इज इक्वल टू हा नंबर मायनस हा नंबर. ओके, चला इथे 999x इज इक्वल टू यांचं सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन केल्यानंतर तुम्हाला हे आन्सर येईल. ओके, राईट केलं. x ची व्हॅल्यू आपल्याला हवी आहे. x ला एकट्याला लेफ्ट हँड साईडला ठेवूयात, 999 ला पाठवूयात राईट हँड साईडला. इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेला की डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो 30,189 डिवायडेड बाय 999. कशाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला? x ची. आणि x म्हणजे काय होतं हे? सो 30.219 बार इज इक्वल टू 30,189 divided by 999. This is the final answer of this question. झाला. इथे आपला सेकंड क्वेश्चन कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. चला थर्ड क्वेश्चन पाहूयात. आता थर्ड क्वेश्चन बरोबर अपोजिट दिलेला आहे. सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला डेसिमल पॉइंट्स दिले होते, डेसिमल नंबर्स दिले होते, त्यांना पी अपॉन क्यू फॉर्म मध्ये राईट करायला सांगितलं होतं. आता इथे पी अपॉन क्यू फॉर्म दिलेला आहे आणि त्याला डेसिमल फॉर्म मध्ये चेंज करायला सांगितलंय. ओके, आता इथे हे सगळेच इझी आहेत. 1 फर्स्ट वालं, सेकंड वालं, फोर्थ वालं, फिफ्थ वालं, पण हे काही कळलेलं नाही, बरोबर? कारण की हा एक इरॅशनल नंबर आहे. इरॅशनल नंबरला डेसिमल फॉर्म मध्ये आपल्याला चेंज करायला सांगितलेलं आहे आणि या टाईपचा एकही क्वेश्चन आपल्याला प्रॅक्टिस सेट्स मध्ये विचारलेला नव्हता, बरोबर? सो आपण तोही समजून घेणार आहोत कसं सॉल्व्ह करायचं आहे. पण त्याही आधी हे पाहूयात. आता -5/7 प्रॅक्टिस सेट्स मध्ये आपण या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. सो जेव्हा कधी असं नेगेटिव्ह आपल्याला दिलं जातं नंबर, नेगेटिव्ह रॅशनल नंबर, तेव्हा काय करायचं असतं आपल्याला? तर नेगेटिव्ह साईन थोड्या वेळासाठी विसरायचं असतं. ओके, आणि विदाउट नेगेटिव्ह साईन डिव्हिजन परफॉर्म करायचं. सो इथे 5 आहे डिव्हिडंट आणि 7 आहे डिवायझर. चला डिवाइड करून घ्या. इझी आहे ना, 7 ने 5 ला डिवाइड नाही करू शकत. सो 7 zeros are 0. आता सबट्रॅक्शन करा. 5 मधून 0 गेला 5. ओके, आता पुढे आपल्याला इथे कोशंट मध्ये एक घ्यायचा आहे डेसिमल पॉइंट. एका डेसिमल पॉइंटच्या बदल्यात आपण प्रत्येक स्टेपला एक 0 फ्री मध्ये घेऊ शकतो. सो 1 0 इथे घेतला. किती झाले? 50. 7 7s are 49. 50 मधून 49 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहतो. आता 1 ला सुद्धा डिवाइड करू शकत नाही कारण 7 मोठा आहे. मी इथे म्हटलं की डेसिमल पॉइंट घेतला म्हणजे प्रत्येक स्टेप मध्ये आपण 1 0 घेऊ शकतो. सो 1 0 इथे घेतला. आता 7 1s are 7. 10 मधून 7 सबट्रॅक्ट केल्यानंतर 3 रिमेनिंग. चला पुन्हा एकदा 0 घ्या. जोपर्यंत रिमाइंडर 0 येत नाही तोपर्यंत आपल्याला ट्राय करायचंय. आता इथे 30 झालेला आहे. 7 4s are 28. 30 मधून 28 गेला 2. पुन्हा 0 घ्या. आता इथे 20. सो 7 2s are 14. 20 मधून 14 सबट्रॅक्ट केल्यानंतर 6 रिमेनिंग. आता पुन्हा 0 घ्यावा लागणार. चला 0 घ्या. 60 झाला. आता 7 8s are 56. ओके, 60 मधून 56 सबट्रॅक्ट करा. 4 रिमेनिंग. ओके, 4 रिमेनिंग आलेला आहे. लक्षात घ्या इथे आपल्याला कुठे 4 आलेला होता का? नव्हता आला. चला आणखीन डिवाइड करत बसावं लागणार आहे आपल्याला. 0 घेतला. आता 40 झाला. 7च्या टेबलमध्ये 40 नाही आहे पण 35 आहे. सो 7 5s are 35. ओके, 40 मधून 35 गेला. 5 रिमेनिंग. ओके, आता पहा इथे 5 आहे आणि सुरुवात आपण कशापासून केली होती? 5 पासूनच केली होती, हो की नाही? सो आता इथे जर आपण पुढे डिवाइड करत बसलो तरी सुद्धा आपल्याला हेच सगळं रिपीट होणार आहे, बरोबर? सो आता इथे आपण थांबूयात. पुढे जाण्यात काही अर्थच नाही जर हेच डिजिट्स आपल्याला पुढे रिपीट होणार आहेत तर. सो 5/7 चा डेसिमल फॉर्म 0.714285 आहे. पण क्वेश्चन काय आहे? 5/7 चा डेसिमल फॉर्म विचारलाय का? नाही. -5/7 चा डेसिमल फॉर्म विचारलेला
आहे, बरोबर. सो त्याचा डेसिमल फॉर्म अशा पद्धतीने आपल्याला राईट करायचंय. आता पहा इथे हे डिजिट्स रिपीट होणार आहेत ना, म्हणून या डिजिट्सवर आपण देत आहोत बार. क्लिअर. चला सेकंड क्वेश्चन पाहूयात. 9/11. 11 डिवायझर, 9 डिव्हिडंड. 11 zeros are 0, 9 मधून 0 गेला 9. चला डेसिमल पॉइंट घ्या, फ्रीचा 0 घ्या, 90 झाले. 11 8s are 88, 90 मधून 88 गेले 2, 0 घेतला, फ्रीचा 0 कारण डेसिमल पॉइंट दिलेला आहे, सो 0 घेतला, किती झाले 20. 11च्या टेबलमध्ये 20 नाहीये, पण 11 1s are 11 आपण करू शकतो. सो 20 - 11 किती झाले 9. आता पहा इथे 9 सुरुवात कशापासून केली होती 9 पासून, बरोबर. मग आता पुढे जर आपण आणखीन डिवाइड करत बसलो तर याच सगळ्या स्टेप्स आपल्याला रिपीट होणार आहेत. मग पुढे डिवाइड करण्याचा काही अर्थच नाही, कारण दिवसभर जरी आपण डिवाइड करत बसलो तरी सुद्धा याच स्टेप्स रिपीट होणार आहेत आणि क्वोशंट मध्ये 81 81 81 81 रिपीट 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 होत राहणार आहे. सो इथेच आपण थांबूयात. पहा, सो 9/11 इज इक्वल टू 0.81. एवढंच आन्सर असणार आहे का? नाही, याच्यावरती बार द्यायला विसरायचं नाही. बार दिला तरच तुमचा आन्सर कंप्लीट होणार आहे, त्यामुळे बार विसरायचं नाही. चला आता इम्पॉर्टंट क्वेश्चन की जो आपण याआधी कधी सॉल्व्ह केलेला नव्हता, आणि हे जे डिव्हिजन आहे ते थोडंसं वेगळ्या प्रकारचं आहे. मे बी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुम्हाला ते समजणार नाही, कारण याआधी तशा प्रकारचं डिव्हिजन तुम्ही कधीच केलेलं नाहीये. पण जर तुम्ही 1-2 वेळा पाहिलं, तोच रिपीट करून पार्ट पाहिला, तर तुमच्या लक्षात येणार आहे की इररॅशनल नंबर्सचा डेसिमल फॉर्म जेव्हा आपल्याला तयार करायचा असतो तेव्हा जे डिव्हिजन आपण करतो ते कशा पद्धतीने करायचं असतं. आता इथे पहा, याची मांडणी सुद्धा थोडी वेगळी असते. अशी एक लाईन द्यायची आहे आणि एक अशी लाईन द्यायची. आपण जे डिव्हिजन साठी ड्रॉ करतो ना तसं नाही करायचंय, असं करायचंय. ओके, आता हा जो 5 आहे ना त्याचा डेसिमल फॉर्म आपल्याला हवा आहे, सो तो काय झाला डिव्हिडंट झाला. मग डिवायझर काय याचा, तर पहा डिवायझर वगैरे तर आपल्याकडे नाहीये इथे. मग काय करायचंय, डिवायझर आपण शोधायचंय. या 5 ला कशाने डिवाइड करता येईल ते आपल्याला शोधायचंय. आपल्याला शोधायचंय म्हणजे काय करायचंय, तर पहा जर आपण 1 डिवायझर घेतला तर कंडिशन काय माहितीये का, जर आपण 1 डिवायझर घेतला तर कोशंट मध्ये सुद्धा आपल्याला 1 राईट करावा लागतो. कोशंट आणि डिवायझर या दोघांना मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 5 आला पाहिजे. सो 1 × 1 काय येतं 1 येतो, 5 येत नाहीये. मग आपण 2 घेऊयात. सो हे पहा 1 × 1 काय येतं 1 येतं. 2 जर घेतला, इथे 2 घेतला आणि इथे 2 घेतला तर 2 × 2 काय येतं 4 येतं, बरोबर. सो 5च्या जवळचा आहे 4, 5 नाहीये. पण मग 3 जर घेतलं तर 3 × 3 3 × 3 काय येणार 9 येणार. 9 तर 5 पेक्षा मोठा झाला, मग 3 घेऊन चालणार नाही. मग आपल्याला काय घ्यावं लागणार 2 घ्यावा लागणार. चला मग 2 घेऊयात. 2 × 2 जो डिवायझर आहे तो कोशंटला मल्टिप्लाय करायचा. कंडिशन काय आहे, दोन्हीकडे सेम नंबर पाहिजे, इथे पण आणि कोशंट मध्ये पण. जो नंबर आपण इथे घेणार आहोत तोच नंबर आपल्याला कोशंट मध्ये पण घ्यायचा आहे. त्यांना मल्टिप्लाय केल्यानंतर आपला डिव्हिडंट आला पाहिजे किंवा डिव्हिडंट पेक्षा छोटा नंबर आला पाहिजे. डिव्हिडंट पेक्षा मोठा नंबर चालणार नाही, म्हणून आता इथे आपण 2 घेतलेला आहे. आता इथे आणखीन एक कंडिशन आहे. काय कंडिशन आहे, आपण जो डिवायझर घेतला तोच नंबर कोशंट मध्ये राईट केला, पण त्या व्यतिरिक्त तोच नंबर आपल्याला इथे ऍड पण करायचा असतो. ओके, सो चला इथे 4 आला, 2 × 2 4 आणि इथे +2. आता इथे प्लस घेतलं, इकडे काय घ्यावं लागतं मायनस. चला आता पुढे सॉल्व्ह करूयात, कसं करायचंय बघा, समजून घ्या. आता 5 मधून 4 गेला, 1 रिमेनिंग. 2 + 2 किती 4. ओके, आता पुन्हा इथे आपला रिमाइंडर काही 0 आलेला नाहीये आणि तो कधी येणारही नाही हो, कारण हा एक इररॅशनल नंबर आहे. सो पुढे आपल्याला काय करावं लागेल, एक डेसिमल पॉइंट घ्यावा लागेल. घेतला, एक डेसिमल पॉइंटच्या बदल्यात आपण इथे माहितीये का इररॅशनल वेळेच्या नंबर्सच्या वेळेस काय करू शकतो, एक डेसिमल पॉइंटच्या बदल्यात प्रत्येक स्टेपला 2-2 झिरोज घेऊ शकतो. एक नाही 2-2. सो हे पहा, आता इथे आपण अशा पद्धतीने ऑलरेडी एक्स्ट्राचे झिरोज देऊन घेऊयात.
ओके, म्हणजे प्रत्येक वेळी 0 0 0 0 0 असं राईट करायची आपल्याला कटकट राहणार नाही डोक्याला. सो इथे आपण ऑलरेडी राईट करून घेतलेत. जेव्हा हवाय तेव्हा इथली एक जोडी उचलायची खाली घ्यायची, इथली एक जोडी उचलायची खाली घ्यायची, इथली एक जोडी उचलायची खाली घ्यायची, असे आणखीन तुम्ही कितीही झिरोज घेऊ शकता. दिवसभर डिव्हिजन करत बसा, काही फरक पडणार नाही. ओके, सो बघा, गंमत बघत राहा. आता इथपर्यंत कळालं. हे खाली 2 झिरो घेऊयात आपण. ओके, ही जोडी, पहिली जोडी खाली घेतली. ओके, किती झाला? 100 झाला. आता नेक्स्ट कंडिशन काय माहितीये का? इथे पुन्हा आपल्याला तोच नंबर घ्यायचा आहे जो आपण कोशंट मध्ये घेणार आहोत. ओके, आणि आता इथे बघा, जर मी 1 घेतला, इथे जर मी 1 घेतला तर मला इकडे पण 1 घ्यावं लागेल. इथं 1 घेतला म्हटल्यावर इथे किती झाले? 41 झाले. मग 41 1 जार, 41 1 जार 41 राहणार. हे पहा, इथे जर मी 1 घेतला तर मला इथे कोशंट मध्ये पण 1 घ्यावं लागणार. मग हा जो 1 आहे ना, तो या 41 ला मल्टिप्लाय होणार. 41 1 जार किती येतं? 41. आपल्याला किती हवाय? 100. 41 खूपच लहान नंबर झाला. एकतर 100 हवाय किंवा 100च्या जवळचा पण 100 पेक्षा छोटा नंबर हवाय. बरोबर. सो 1 घेऊन तर चालणार नाही. मग जर 2 घेतला, लक्षात घ्या, जर 2 घेतला तर इथे वरती सुद्धा 2's घ्यावा लागणार. मग 42 2 जार, 42 2 जार किती होतं? 84. बरोबर. मग 84 हा जर असा जवळचा नंबर येईल. जर आपण 3 घेतला तर 43 3 जार जरा जास्त नंबर होईल की नाही. मग आपण काय करूयात, इथे 2's घेऊयात. करून बघा, 43 3 जार 100 पेक्षा मोठा नंबर येईल. म्हणून आपण काय करूयात, इथे आता 2 घेऊयात, म्हणजे इथे 42 होईल. इथे 2 घेतला म्हणून कोशंट मध्ये सुद्धा 2च राईट करायचा आहे. 42 2 जार होतात, हे पहा, 43 3 जार 129 होतात. घेऊन चालणार आहे का? नाही ना. हे बघा, आता 42 2 जार आपण घेतलं 84. आता मी तुम्हाला काय सांगितलं, कंडिशन काय आहे? जो नंबर इथे घेणार तोच कोशंट मध्ये घ्यायचा आणि तोच इथे ऍड पण करायचा आहे. चला ऍड पण करूयात. ओके, इथे सबट्रॅक्ट करायचंय. सो 100 मधून 84 गेले 16 आणि 42 प्लस 2 किती? 44 झालं. आता 16 आहे इथे. चला पुढचे फ्री वाले 2 झिरोज घ्या. 1600 झालं इथे. आता इथे पहा, इथे जो नंबर घ्यायचा आहे तोच वर पण घ्यायचा आहे ना कोशंट मध्ये. जर आपण 1 घेतला तर इथे पण 1 घ्यावा लागणार. इथे जर 1 घेतला तर हा काय नंबर होणार? 441. 441 1 जार किती? 441. 1600 पेक्षा 441 खूपच छोटा नंबर झाला. मग जर आपण इथे 2 घेतला तर इथे सुद्धा 2 घ्यावा लागणार. इथे 2 घेतल्यावर हा नंबर काय होणार आहे? 442. 442 2 जार किती होतात? तर 884. 1600 पेक्षा 884 खूपच छोटा नंबर झाला. मग आता आपण काय करूयात, 3 घेऊन पाहूयात. इथे 3 घेतला तर वर पण 3. इथे 3 घेतल्यावर हा नंबर काय होणार आहे? 443. 443 3 जार किती? 443 3 जार 1329. आता 1329 हा सुद्धा थोडासा छोटाच वाटतो याच्यापेक्षा. चला आपण 4 घेऊन पाहूयात. इथे 4 घेतला तर वर पण 4. इथे 4 घेतल्यावर 444 होणार. सो 444 इंटू 4. 444 इंटू 4 केल्यावर आपल्याला मिळतंय 1776. अरे बापरे, हा तर मोठा नंबर झाला 1600 पेक्षा. मग 4 घेऊन काही आपल्याला चालणार नाही. आपल्याला 3's घ्यावा लागेल. सो इथे 3 घेऊयात. कोशंट मध्ये तोच नंबर 3. 443 इंटू 3. 443 इंटू 3 येत आहे आपल्याला 1329. इथे 3 घेतला, मग ऍड पण करायचंय आपल्याला 3च. चला इथे ऍडिशन, इकडे सबट्रॅक्शन. हे पहा, 1600 मधून 1329 सबट्रॅक्ट केल्यानंतर 271 आपल्याला आन्सर मिळतं. राईट करून घेऊयात. आणि यांना ऍड केल्यावर 446. आता पुढची 0ची जोडी खाली घेऊयात. आता इथे पहा किती मोठा नंबर झालाय, 27,100.
आता एव्हा ना तुम्हाला कळलं असेल हे डिव्हिजन कसं परफॉर्म करायचं असतं. आता पहा, इथे इतका मोठा नंबर आहे, मग इथे जर आपण 1 घेतला तर आपल्याला वर पण 1 घ्यावा लागतो, बरोबर. मग इथे काय नंबर होणार? फॉर एक्झाम्पल चला इथे आपण 1 घेतला, काय नंबर झाला? 4461. ओके, मग आता वर पण 1 घ्यावा लागतो, मग या 1 ने आपल्याला या नंबरला मल्टिप्लाय करावं लागतं. मल्टिप्लाय केल्यानंतर ना काय आन्सर येणार आपल्याला? तर हा नंबर स्वतःच, हो ना. सो 4461 हा 27,100 पेक्षा खूपच छोटा नंबर आहे. मग हा नंबर चालेल का? नाही चालणार. मग आता इथे आपण जर 2 घेतला तरी सुद्धा आपल्याला फार छोटा नंबर मिळेल. आता इस्टिमेशन कसं करायचं माहितीये का? अंदाज कसा लावायचा? तर याला राऊंड फिगर करायचं. ओके, 4462 आहे की नाही, आणि आपल्याला काय पाहिजे? 27,100, म्हणजे जवळपास 27,000 इतका नंबर आपल्याला हवा आहे. सो असा अंदाज लावायचा आहे की फॉर एक्झाम्पल इथे 4,000 आहे, 4,002 जर किती होईल? तर हे पहा, 4 2 8, सो 8,000 होईल, बरोबर. 8,000 सुद्धा याच्यापेक्षा खूप छोटा नंबर आहे. मग आपण काय करूयात? 3 ने मल्टिप्लाय करून पाहूयात. ओके, सो 4,003 जर किती होतं? 4 3 12, म्हणजे 12,000 होईल. ओके, सो 12,000 सुद्धा खूपच छोटा नंबर आहे 27,000 पेक्षा. 4 घेऊयात, 4 ने मल्टिप्लाय करूयात. 4 4 16, सो 16,000 झाले. 16,000 सुद्धा 27,000 पेक्षा छोटा आहे. मग आता 5 घेऊयात, 4 5 20, सो 20,000 सुद्धा याच्यापेक्षा छोटाच झाला की नाही. मग 6 घेऊयात, 4 6 24. ओ, हा जरा जवळचा वाटतोय, हो ना. मग 24,000 होईल. इथे 27,000 आहे की नाही. आपल्या 6 जर केलं तर अप्रॉक्स 24,000च्या आसपास येईल. ओके, जर 7 केलं तर 7 जर केलं तर 28,000 अँड अबाव जाईल, हो ना. सो आपण काय करूयात? 6 करून पाहूयात. सो इथे 6 घेऊयात, हे पहा इकडे 6 घेऊयात. 6 घेतला, वर पण 6. ओके, आता 4,466 ला या 6 ने मल्टिप्लाय करावं लागतं. चला मल्टिप्लाय करून पाहूयात. काय आन्सर आलं? 26,796. पाहिलं किती जवळचा नंबर आला. एस्टिमेशन असं करायचं, त्याला राऊंड फिगर मध्ये चेंज करायचं नंबर्सला, आणि थोडासा अंदाज लावण्याचा प्रयत्न करायचा. कारण प्रत्येक वेळी इतके कॅल्क्युलेशन्स कोण करत बसणार आणि किती वेळ जाणार त्याला. त्यामुळे थोडासा असा अंदाज लावायला शिका तुम्ही. ओके, आता हा नंबर आपल्याला मिळाला. चला इथे राईट करून घेऊयात. आणि इथे 6 घेतला होता की नाही, मग याच्यामध्ये 6च ऍड करावं लागणार आहे आपल्याला. इथे सबट्रॅक्शन, यांचं सबट्रॅक्शन करूयात. ओके, सबट्रॅक्शन केल्यानंतर 304 आला आन्सर, आणि यांना ऍड करूयात. ऍड केल्यानंतर ना इथे आपल्याला आन्सर आलेलं आहे 4,472. आता पुढचे आणखीन झिरोज आता इथे आपले संपले. ओके नाही, आधी आपण हा इथे घेतला, मग ही जोडी खाली घेतली, ही जोडी खाली घेतली. आणखीन जोड्या आपण इथे केलेल्या नाहीत. तुम्ही घेऊ शकता आणखीन सुद्धा, पण तुम्ही कितीही आणखीन झिरोज इथे ऍड केले, आणखीन कितीही वेळ याचं डिव्हिजन करत बसलात तरीही हे डिव्हिजन काही कम्प्लीट होणार नाही, कारण हा एक इरॅशनल नंबर आहे. ओके, आणि डेसिमल पॉइंट नंतर ना आपण 2 डिजिट्स पर्यंत तर 3 डिजिट्स पर्यंत तर डिव्हिजन इथे परफॉर्म केलेला आहे. तुम्ही आणखीन सुद्धा याला खाली याच पद्धतीने डिवाइड करू शकता, आणि तुमचा आन्सर आणखीन थोडेसे इथे नंबर्स क्वोशंट मध्ये वाढतील. ओके, सो सध्या तरी आपण इथेच थांबूयात, कारण खूप कॅल्क्युलेशन्स आणखीन पुढे करावे लागतील. आय होप तुम्हाला हे डिव्हिजन कसं करतात ते कळलं असावं. चला, याचा आन्सर मी राईट करते इथे 2.236 आणि डॉट 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 डॉट. तुम्ही आणखीन इथे डिव्हिजन केलं, क्वोशंट मध्ये आणखीन इथे वेगवेगळे डिजिट्स येतील, काही हरकत नाही, चालणार आहे. आणि तुम्ही जर इथेच थांबलात तरीही काही हरकत नाही, याला सुद्धा तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळणार आहेत. ओके, चला पुढे जाऊयात. नेक्स्ट आहे 121/13. याला डेसिमल फॉर्म मध्ये चेंज करायचंय. आता इथे तुम्हाला माहिती आहे कसं करतात, हो ना. सो इथे फास्ट मध्ये बघूयात आपण. 13 9 117, सबट्रॅक्शन करूयात. 4 आलेला आहे इथे रिमाइंडर. आपल्याला 0 येईपर्यंत प्रयत्न करायचे. क्वोशंट मध्ये डेसिमल पॉइंट घेतला, मग इकडे एक 0. सो 13 3 आता 39 करूयात. 40 मधून 39 गेला 1, एक फ्रीवाला 0 घेऊयात, 10 झाले. आता इथे तुम्ही गडबड करू शकता.
इथे 10 झालेले आहेत, मग काय करायचं? 13 तर मोठा नंबर आहे. आपण हे पहा, सबट्रॅक्शन केलं, 1 आलं. डेसिमल पॉइंटचा एक 0 आपण ऑलरेडी घेतला, पण तरी सुद्धा 13 पेक्षा हा छोटा आहे. मग आणखीन एक 0 घ्यायचा का? नाही. आणखीन एक 0 घ्यायचा नाही. मग काय करायचंय? आता हा छोटा आहे की नाही, मग काय करायचं? पुन्हा 0ने आपल्याला हे करायचं. 13 0s are 0 करायचं. आता काय येणार? रिमाइंडर 10. आणि आता तुम्ही फ्रीवाला 0 घेऊ शकता. ओके, आता इथे किती झाले? 100. 13च्या टेबलमध्ये 100 तर नाहीये, पण 13 7s are 91 आहे. चला सबट्रॅक्शन करा. 9. ओके, 0 घ्या. 90 झाले. मग 13 6s are 78. सबट्रॅक्शन करा. 12 रिमाइंडर आला, छोटा आहे. चला 0 घ्या फ्रीवाला. 120 झाले. 120 आहे का 13च्या टेबलमध्ये? नाही, पण 13 9s are 117 आहे. सो 117 सबट्रॅक्ट करा 120 मधून. रिमाइंडर आला 3. पुन्हा फ्रीवाला 0 घ्या. 30 झाले. 13 2s are 26. सबट्रॅक्शन करा. 4 आला. ओके, 4 या आधी कधी येऊन गेलाय का? तर हो, हे पहा इथे 4 येऊन गेलेला आहे. आणि पुन्हा आता इथे 4 आलेला आहे. बघा, फ्रीवाला 0 घेतला की इथे 40, इथे 40. मग ही जी सायकल आहे ती पुन्हा रिपीट होणार आहे. सो थांबूयात, कशाला रिपिटेशन करायचंय? ओके, सो हे झाले आपले या क्वेश्चनचे आन्सर. राईट करून टाकूयात. 9.307692 आणि हाच ग्रुप ऑफ डिजिट्स रिपीट होणार आहे, म्हणून यावर देऊयात एक बार. चला नेक्स्ट पाहूयात. 5th सब क्वेश्चन. 29/8 डिव्हिजन खूप इझी आहे. तुमचं तुम्ही अशा पद्धतीने डिव्हिजन करू शकता. ओके, आता हे कसं करायचं ते मी काही एक्सप्लेन करत नाही, कारण आता तुम्ही मास्टर झालेला आहात की जेव्हा कधी P/Q फॉर्म दिला जातो तेव्हा त्याला डेसिमल फॉर्म मध्ये कसं चेंज करायचं, अशा पद्धतीचं डिव्हिजन तुम्हाला खूप छान आता येत आहे. सो या क्वेश्चनचे आन्सर येणार आहे 3.625. आता पहा, हे डिव्हिजन टर्मिनेट झालेलं आहे, बरोबर. रिमाइंडर 0 आलेला आहे, म्हणजे हा डेसिमल फॉर्म टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आहे. क्लिअर? सो आता इथेच थांबूयात. रिमेनिंग क्वेश्चन्स व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये सॉल्व्ह करूयात.